गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील अशा एका वळणाची, जिथे एका साध्या ओळखीचे रूपांतर एका सुंदर मैत्रीत झाले. ऑफिसमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या संजना मॅडम म्हणजे सौंदर्याचा आणि शिस्तीचा एक वेगळा संगम होता. त्यांचे वय साधारण 35च्या आसपास असेल, पण त्यांचा उत्साह एखाद्या विशीतल्या मुलीला लाजवेल असा होता. मध्यम उंची, नेहमी नीटनेटके बांधलेले केस आणि चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य कोणालाही आकर्षित करेल असेच होते. त्या ऑफिसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून त्या काम पाहत होत्या, तर मी तांत्रिक विभागात होतो. आमचा फक्त कामापुरताच संबंध यायचा. कधी कोणाचा ईमेल चालत नसेल किंवा प्रिंटरमध्ये बिघाड झाला तरच मी त्यांच्या कॅबिनमध्ये जायचो. पण मनात कुठेतरी त्यांच्याविषयी अधिक बोलण्याची इच्छा नेहमीच असायची. एकदा योगायोगाने डेडलाईन पूर्ण करण्यासाठी मला शनिवारी ऑफिसला यावे लागले. ऑफिसमध्ये शुकशुकाट होता. मला वाटले होते की मी एकटाच असेल, पण नंतर आत गेल्यावर पाहिलं तर संजना मॅडम आधीच तिथे बसल्या होत्या. मी माझ्या कामाला सुरुवात केली, पण शांतता असल्यामुळे कीबोर्डच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नव्हते. थोड्या वेळाने संजना मॅडम माझ्या डेस्क जवळ आल्या आणि म्हणाल्या, "काय सागर, सुट्टीच्या दिवशीही खूप काम दिसतंय." मी हसून उत्तर दिलं, "हो मॅडम, प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे." त्यानंतर त्यांनी सहज विचारलं, "लंचसाठी काय प्लॅन आहे, की आजही कॅन्टीनच्या चहावरच दिवस काढणार?" त्यांच्या या मोकळ्या प्रश्नाने माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली. दुपारी आम्ही एकत्र जेवायला बसलो. तिथेच खरी ओळख सुरू झाली. गप्पा मारता मारता विषय सोशल मीडिया आणि ऑनलाईन चॅटिंगवर गेला. मी गमतीनं म्हटलं, "मॅडम, आजकाल लोक कामापेक्षा चॅटिंगमध्ये जास्त व्यस्त असतात." त्यावर त्या मिश्किलपणे म्हणाल्या, "हो ना, आणि तुझ्यासारखी तरुण मुलं तर त्यात मास्टर असतील." मी थोडा लाजून नकार दिला, पण त्यांनी मला चॅलेंज दिलं की जर मी तुझे चॅट्स चेक केले तर नक्कीच काहीतरी रंजक मिळेल. त्यांच्या त्या बोलण्यातील मोकळेपणा पाहून मी सुद्धा थोडं धाडस केलं. आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी, चित्रपट आणि संगीताबद्दल खूप वेळ गप्पा मारल्या. मला जाणवलं की ज्या मॅडमला मी खूप कडक समजत होतो त्या प्रत्यक्षात खूप हळव्या आणि मैत्रीपूर्ण आहेत. संध्याकाळ झाली तशी ऑफिसमधील दिवे मंद झाले. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. काम संपून निघताना त्यांनी मला लिफ्टमध्ये सोडलं आणि म्हणाल्या, "आज खूप दिवसांनी मनापासून गप्पा मारल्या. थँक्स सागर." त्या निघून गेल्या, पण माझ्या मनात मात्र त्या संध्याकाळच्या आठवणी घर करून राहिल्या. ऑफिसच्या त्या चार भिंतीच्या पलीकडेही एक जग असतं आणि तिथे नाती ही पदावर नाही तर विश्वासावर आधारलेली असतात, हे मला त्या दिवशी उमललं. शनिवारच्या भेटीनंतर मंडेला जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मनात एक प्रकारची हुरहुर होती. मला वाटले होते की संजना मॅडम नेहमीप्रमाणे कामाच्या शिस्तीत असतील, पण त्यांनी कॅबिनमधून बाहेर पडताना माझ्याकडे पाहून दिलेलं ते एक छोटंसं स्मित हास्य बरंच काही सांगून गेलं. दुपारी लंचच्या वेळी त्यांचा मला इंटरकॉमवर फोन आला, "सागर, आज जेवायला काय आणलंस, की पुन्हा बाहेरून पार्सल मागवलंय?" मी हसून म्हणालो, "नाही मॅडम, आज घरचा डबा आहे." त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये जेवायला बोलवलं. आम्ही एकत्र बसलो असताना त्यांनी पुन्हा चॅटिंगचा विषय काढला. त्या मिश्किलपणे म्हणाल्या, "त्या दिवशी तू म्हणत होतास ना की मुलींना इम्प्रेस करणं तुला सोपं जातं. मग मला एकदा असा मेसेज दाखव जो वाचून खरंच कोणीही पाणी पाणी होईल." मी म्हणालो, "मॅडम, ते फक्त गप्पामध्ये ठीक असतं, प्रॅक्टिकली सगळं वेगळं असतं." पण संजना मॅडम आज काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये होत्या. त्यांनी माझे चॅलेंज स्वीकारले होते. त्या म्हणाल्या, "बर, मग आजपासून तू माझ्याशी तशाच गप्पा मारशील जसा तू तुझ्या त्या नेट गर्लफ्रेंडशी मारतोस. बघूया तू मला किती उत्साहित करू शकतोस." त्याच्या या बोलण्याने त्यांच्या या बोलण्याने मी क्षणभर अवाक झालो. ज्या संजना मॅडमनी मी ऑफिसची एक कडक बॉस समजत होतो, त्या आज माझ्याशी एका मैत्रिणीसारख्या, किंबहुना त्याहूनही अधिक थोड्या मोकळेपणाने वागत होत्या. मी हळूहळू त्यांच्याशी व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला संकोच वाटत होता, पण त्यांच्या प्रतिसादाने माझे धाडस वाढत गेले. आमच्या गप्पा आता केवळ ऑफिसच्या कामापुरत्या राहिल्या नव्हत्या. आम्ही रात्री उशिरापर्यंत एकमेकांशी बोलू लागलो. त्या चॅटिंगमध्ये
एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पाऊस खूप जोरात होता. सर्व कर्मचारी निघून गेले होते, पण संजना मॅडम अजूनही त्यांच्या कॅबिनमध्ये होत्या. मी त्यांना विचारायला गेलो, मॅडम तुम्ही कशा जाणार? त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, गाडी बंद पडली आहे आणि या पावसात टॅक्सी मिळणं अशक्य आहे. तू मला घरी सोडशील का? त्या पावसाच्या रात्री माझ्या बाईकवर संजना मॅडम माझ्या पाठीमागे बसल्या होत्या. त्या प्रवासात जो स्पर्श आणि जे मौन होतं ते त्या रात्रीच्या पावसापेक्षाही जास्त अर्थपूर्ण होतं. त्यांच्या घरच्या दारात पोहोचल्यावर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाल्या, उद्या ऑफिसमध्ये भेटूया एका नव्या चॅलेंजसह. संजना मॅडमनी जेव्हा त्यांच्या घराच्या दारात माझा हात हातात घेतला तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला. पाऊस अजूनही कोसळत होता, पण आम्हाला त्याचं भान नव्हतं. त्यांनी मिश्किलपणे हसून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाल्या, सागर आज तू मला घरी सुरक्षित पोहोचवलंस, पण तुझ्या चॅटिंगचं चॅलेंज अजून संपलेलं नाही. उद्या ऑफिसमध्ये तुला एक खास सरप्राईज मिळेल. मी घरी परतलो तरी माझ्या हातावर त्यांच्या स्पर्शाची जाणीव तशीच होती. रात्री उशिरापर्यंत आम्ही व्हॉट्सअपवर गप्पा मारल्या. आमचं चॅटिंग आता औपचारिक राहिलं नव्हतं. त्या मला त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी सांगू लागल्या होत्या आणि मीही माझ्या मनातलं सगळं त्यांच्याशी मोकळं करत होतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वातावरण नेहमीसारखं होतं, पण संजना मॅडमच्या कॅबिनमध्ये गेल्यावर मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांनी मला एक फाईल चेक करायला सांगितली, पण त्या फाईलच्या आत एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, दुपारी लंचला लवकर ये, आज आपल्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. दुपारी जेव्हा मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी बाहेरून अतिशय उत्तम जेवण मागवलं होतं. जेवताना त्यांनी हळूच विषय काढला, सागर तुला कधी वाटलं होतं का की आपण असे एकत्र बसून जेवू? मी म्हणालो, नाही मॅडम, तुम्ही इतक्या कडक बॉस होतात की मला तुमची भीती वाटायची. त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, भीती तर फक्त मुखवटा होता, खरी संजना तर फक्त तुलाच ठाऊक आहे. त्याच वेळी संजना मॅडमनी त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधायला सुरुवात केली. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि एका जुना फोटो अल्बमचा फोटो दाखवू लागल्या. फोटो पाहताना आमचे खांदे एकमेकांना टच करत होते. त्यावेळी त्यांच्या सुगंधाने आणि सहवासानं माझं चित्त विचलित होत होतं. हे त्यांनाही कळत होतं. काही दिवस असेच गेले. आमची ही गुपित मैत्री ऑफिसमध्ये कोणालाही कळली नव्हती. एक दिवस संजना मॅडमनी मला त्यांच्या घरी डिनरसाठी बोलावलं. त्यांच्या घरी गेल्यावर मला समजलं की त्या किती एकट्या होत्या. त्यांच्या पतीचं कामानिमित्त सतत बाहेर जाणं आणि घरातील शांतता यामुळे त्यांना कोणाची साथ हवी होती. डिनर नंतर आम्ही गॅलरीत बसलो होतो. आकाशात चांदणं होतं आणि थंड हवा सुटली होती. संजना मॅडम म्हणाल्या, सागर तू माझ्या आयुष्यात आलास आणि सगळं बदलून गेलं. मला वाटलं नव्हतं की चॅटिंग मधून सुरू झालेली ही गोष्ट इतके पुढे जाईल. त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मीही त्यांचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी मला जाणवलं की हे फक्त चॅटिंगचं चॅलेंज नव्हतं, तर दोन मनांची ओढ होती. ऑफिसच्या त्या चार भिंतीत सुरू झालेली ही कथा आता एका सुंदर नात्यात रूपांतरित झाली होती. संजना मॅडमनी जेव्हा त्यांच्या घराच्या दारात माझा हात हातात घेतला तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला. पाऊस अजूनही कोसळत होता, पण आम्हाला त्याचं भान नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी संजना मॅडमच्या घरी पोहोचलो. घर अतिशय सुंदर सजवलेलं होतं. ऑफिसमधील इतर कोणीही तिथं नव्हतं, फक्त मी आणि त्या. मी विचारले, मॅडम बाकी कोणी येणार नाहीये का? त्या हसून म्हणाल्या, मी म्हटलं होतं ना, हे सरप्राईज आहे. आजची ही पार्टी फक्त तुझ्यासाठी आहे. त्या काळ्या रंगाची एक सुंदर साडी त्यांनी नेसली होती, ज्यामध्ये त्या हुबेहूब माधवी अभिनेत्री सारख्या दिसत होत्या. आम्ही गॅलरीत बसलो होतो. त्यांनी स्वतः चहा बनवून आणला. चहा पिता पिता त्यांनी पुन्हा तोच विषय काढला, सागर तू चॅटिंग मध्ये खूप मोठ्या गप्पा मारतोस, पण समोर असताना तुझी बोलती का बंद होते? मी धाडस करून म्हणालो, मॅडम समोर तुमचं सौंदर्य पाहून शब्द सुचत नाही. माझ्या वाक्यावर त्या खळबळून हसल्या. तो हसण्याचा आवाज आजही माझ्या कानात गुंजतोय. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, तुझं हेच निरागसपण मला आवडतं, पण लक्षात ठेव, चॅलेंज अजून पूर्ण झालेलं नाही. कॅबिनच्या त्या औपचारिक नात्यातून बाहेर पडून आम्ही एका अशा वळणावर होतो जिथे मैत्री
आणि ओढ यांच्यातील सीमा पुसट होत चालली होती. संजना मॅडमच्या त्या प्रश्नाने आणि त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. गॅलरीत ते शांत वातावरण आणि समोर उभी असलेली संजना मॅडमची ती मोहक मूर्ती, सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं. संजना मॅडम हळूच माझ्या जवळ आल्या. त्यांच्या साडीचा पदर हवेत हलत होता. त्यांनी माझ्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं, सागर, मगाशी सौंदर्य पाहून शब्द सुचत नाही म्हणालास, मग आता जेव्हा मी तुझ्या इतक्या जवळ आहे, तेव्हा तुझं ते चॅटिंग मधलं धाडस कुठे गेलं? त्या आव्हानात्मक संवादाची आठवण करून देणारा होता. मी मनाचा हिया केला आणि त्यांचा हात घट्ट पकडत म्हणालो, मॅडम, चॅटिंगमध्ये आपण शब्दांशी खेळतो, पण समोर असताना भावनांशी खेळावं लागतं आणि तुमच्या बाबतीत मी नेहमीच हारतो. माझं हे उत्तर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसलं. त्या म्हणाल्या, हारण्यामध्येही कधी कधी विजय असतो, हे आज मला कळलं. आम्ही पुन्हा गॅलरीत बसलो. त्या रात्री संजना मॅडमनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपितं माझ्यासमोर उघड केली. ऑफिसमध्ये कडक आणि शिस्तप्रिय वाटणाऱ्या संजना मॅडम वैयक्तिक आयुष्यात किती एकट्या होत्या, हे मला त्या रात्री समजलं. त्यांच्या पतीचे सततचे प्रदेश दौरे आणि घरातील शांतता यामुळे त्या कोणाच्या तरी साथ ते शोधत होत्या. त्या म्हणाल्या, सागर, तुझ्या त्या दिवसभराच्या चॅटिंगमुळे आणि ऑफिसमधल्या छोट्या छोट्या भांडणामुळे माझं आयुष्य पुन्हा एकदा उत्साही झालंय. तू फक्त सिस्टम ॲडमिन नाहीस, तर माझ्या आयुष्यातील बिघडलेली सिस्टीम नीट करणारा मित्र आहेस. रात्रीचा 1 वाजला होता. निरोप घेण्याची वेळ आली होती. मी निघायला निघालो तेव्हा त्यांनी मला दारापर्यंत सोडले. बाहेर पाऊस थांबला होता, पण हवेत गारवा होता. निघताना त्यांनी माझ्या गालावर हलकीशी थाप मारली आणि म्हणाल्या, उद्या ऑफिसमध्ये पुन्हा त्या शिस्तीत भेटूया. पण लक्षात ठेव, चॅटिंगवरचं चॅलेंज आता संपलंय, कारण प्रॅक्टिकली तू मला जिंकला आहेस. त्या रात्री घरी जाताना मला जाणवलं की ऑफिसच्या त्या फाईल्स आणि कम्प्युटरवरच्या स्क्रीनच्या मागेही अनेक भावना दडलेल्या असतात. संजना मॅडम आता माझ्यासाठी फक्त एक बॉस राहिल्या नव्हत्या, तर त्या माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनल्या होत्या. संजना मॅडम आणि माझ्या नात्यातील तो संकोच आता पूर्णपणे संपला होता. ऑफिसमध्ये आम्ही एकमेकांकडे व्यावसायिक नजरेने पाहत होत असलो, तरी मोबाईलच्या स्क्रीनवर मात्र आमच्या भावनांचा पाऊस रोज कोसळत होता. संजना मॅडमच्या घरच्या त्या रात्रीनंतर ऑफिसमधील प्रत्येक दिवस आता वेगळा वाटू लागला होता. सकाळी ऑफिसला आल्यावर सर्वात आधी आमची नजर एकमेकांना शोधत असे. संजना मॅडम त्यांच्या केबिनमध्ये जाताना माझ्याशी डेस्कपाशी क्षणभर थांबत आणि काही न बोलता फक्त डोळ्यांनीच गुड मॉर्निंग म्हणत. एका दुपारी संपूर्ण टीमची मीटिंग कॉन्फरन्स रूममध्ये होती. संजना मॅडम पुढच्या महिन्याच्या प्लॅनिंगबद्दल प्रेझेंटेशन देत होत्या. त्या नेहमीप्रमाणे अत्यंत प्रोफेशनल आणि गंभीर दिसत होत्या. पण अचानक प्रेझेंटेशन सुरू असताना माझ्या खिशातला मोबाईल व्हायब्रेट झाला. मी चोरून मोबाईल पाहिला तर संजना मॅडमचा व्हॉट्सअप मेसेज होता. सागर, लक्ष प्रेझेंटेशनकडे दे, माझ्याकडे नको. तुझ्या अशा पाहण्यामुळे मी शब्द विसरते. मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं तर त्या शांतपणे स्क्रीनकडे बघून बोलत होत्या, जणू काही झालंच नाही. त्यांच्या या लपंडावामुळे मला हसू आवरत नव्हतं. मी खाली मान घालून हसू लपवण्याचा प्रयत्न केला. ऑफिस सुटण्याच्या वेळी पाऊस पुन्हा सुरू झाला होता. संजना मॅडमनी मला मेसेज केला, आज बाईकवर नको, माझ्या गाडीने जाऊया, खाली पार्किंगमध्ये भेट. गाडीत बसल्यावर त्यांनी रेडिओवर एक जुनं गाणं लावलं. त्या म्हणाल्या, सागर, ऑफिसमध्ये असं वावरणं किती कठीण असतं ना. मनात काहीतरी वेगळंच असतं आणि चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच ठेवावं लागतं. मी म्हणालो, हो मॅडम, पण या लपंडावात एक वेगळीच मजा आहे. आपल्या बाबतीतही घडलंय, कोणालाच काही कळत नाही. त्यांनी गाडी बाजूला उभी केली आणि माझ्याकडे बघून म्हणाल्या, कोणाला कळो ना कळो, मला मात्र तू जवळचा वाटायला लागला आहेस. आपण या विकेंडला ऑफिसच्या कामापासून लांब कुठेतरी फिरायला जायचं का? त्याच्या या प्रस्तावाने मला आश्चर्याचा धक्काच बसला. ऑफिसच्या त्या 4 भिंतीच्या पलीकडे आमचं हे नातं आता एका नवीन प्रवासाला निघालं. विकेंड ट्रिपचा हा नवा भाग संजना मॅडम आणि सागरच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा ठरला. संजना मॅडमनी सुचवल्याप्रमाणे आम्ही विकेंडला ऑफिसपासून लांब
पुण्याजवळच्या एका शांत रिसॉर्टवर जायचं ठरवलं. ऑफिसमध्ये कोणाला शंका येऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या वेळी ऑफिसमधून निघालो आणि रिसॉर्टच्या जवळ भेटलो. ते रिसॉर्ट एका डोंगराच्या कुशीत होतं. चहूकडे हिरवळ आणि पावसाळ्यामुळे निर्माण झालेला तो मादक गारवा. संजना मॅडम आज ऑफिसच्या फॉर्मल कपड्याऐवजी एका हलक्या फुलांच्या डिझाईनच्या ड्रेसमध्ये होत्या. त्या इतक्या तरुण आणि सुंदर दिसत होत्या की त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण होतं. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. संजना मॅडम म्हणाल्या, सागर, आज इथे कोणीच आपल्याला ओळखणारं नाहीये. आज मी तुझी बॉस नाही आणि तू माझा कर्मचारी नाहीस. आज आपण फक्त दोन जिवलग मित्र आहोत. रात्री रिसॉर्टच्या बाल्कनीमध्ये बसून आम्ही कॉफी घेत होतो. दूरवर डोंगरावरचे दिवे लुकलुकत होते. संजना मॅडम अचानक शांत झाल्या. मी विचारलं, काय झालं मॅडम, इतक्या शांत का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या म्हणाल्या, मला भीती वाटते की ही ट्रिप संपल्यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये गेल्यावर आपण पूर्वीसारखं वागू शकू का? मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मॅडम, ही नाती ऑफिसच्या चौकटीत बांधलेली नसतात. पण ऑफिसमध्ये कितीही प्रोफेशनल असलो तरी एकमेकांबद्दलच्या भावना कधीच बदलणार नाही. त्याच वेळी संजना मॅडमनी माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. गार वारा सुटला होता आणि रिसॉर्टमध्ये हलकं संगीत वाजत होतं. त्यांनी हळूच माझ्या कानात विचारलं, सागर, जर मी तुला विचारलं की तू माझ्यासोबत कायमचा असाच राहशील का, तर तुझं उत्तर काय असेल? त्यांच्या त्या प्रश्नाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. चॅटिंग मधून सुरू झालेलं हे चॅलेंज आता आयुष्याचं एक गंभीर वळण बनलं होतं. त्या रात्रीच्या शांततेत पावसाचं रिमझिम आवाजात आमचं नातं एका नव्या करारावर मोहर उमटावत होतं. ट्रिपवरून परतल्यानंतर ऑफिसचे तेच जुने वातावरण आता आम्हा दोघांसाठी एका मोठ्या परीक्षेसारखे होते. संजना मॅडम आणि माझ्या नात्यातील गुपित जपताना आता अधिक कसरत करावी लागणार होती. रिसॉर्टमधून परतल्यानंतरचा तो सोमवारचा दिवस. ऑफिसच्या गेटवर पोहोचलो तेव्हा मनात एक प्रकारची धडधड होती. जणू काही माझ्या चेहऱ्यावरच ट्रिपच्या आठवणी स्पष्ट लिहिल्या आहेत आणि त्या प्रत्येकाला वाचता येतील. संजना मॅडम आधी त्यांच्या कॅबिनमध्ये होत्या. मी कामाला सुरुवात केली, पण लक्ष सतत त्यांच्या कॅबिनकडे जात होतं. साधारण 11च्या सुमारास संजना मॅडम बाहेर आल्या. त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. त्या टीम सोबत बोलत असताना त्यांची नजर चुकून माझ्याकडे वळली. संजना मॅडमच्या डोळ्यात मला जाणवले. त्यांनी एक सेकंद जास्त काळ माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा कामात व्यस्त झाल्या. दुपारी लंचच्या वेळी आमचा सहकर्मी सुमित माझ्या जवळ आला. तो ऑफिसमध्ये बातम्यांचा खजिना मानला जायचा. तो मिश्किलपणे म्हणाला, काय सागर, विकेंडला कुठे होतास? फोन पण लागत नव्हता आणि तुझ्या सोशल मीडिया अपडेट पण शांत आहेत. मी थोडं सावरून म्हणालो, काही नाही रे, गावी गेलो होतो. तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो. सुमित हसून म्हणाला, बरं बरं, पण योगायोगाने संजना मॅडम पण या विकेंडला आउट ऑफ टाउन होत्या. मग मला वाटलं तुम्ही दोघं सोबत तर नव्हतात ना? त्यांच्या या वाक्याने माझ्या पोटात गोळाच आला. मी हसण्यावरी नेण्याचा प्रयत्न केला, पण सुमितच्या नजरेत संशय दिसत होता. ऑफिसच्या राजकारणात अशा अफवा पसरवणे खूप सोपे असते. संध्याकाळी मी संजना मॅडमला व्हॉट्सअपवर मेसेज केला, मॅडम, सुमितला संशय आला असावा असं वाटतंय. तो आज विचारत होता. त्यांचा लगेच रिप्लाय आला, घाबरू नकोस, ऑफिसमध्ये आपण बॉस एम्प्लॉई हे नाटक सुरू ठेवायचं. कोणालाही काही पुरावा मिळणार नाही याची काळजी मी घेते. रात्री उशिरा संजना मॅडमनी एक पुन्हा मेसेज केला, सागर, या धोक्यामुळे आपली मैत्री कमी होणार नाही ना? मी उत्तर दिले, नाही, उलट यामुळे अधिक घट्ट होईल. पण ऑफिसमधील हे वातावरण आता अधिकच तणावपूर्ण होणार होते, कारण सुमित सारख्या लोकांच्या नजरा आता आमच्यावर खिळल्या होत्या. सुमितच्या त्या तिरकस प्रश्नामुळे ऑफिसमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. संजना मॅडम आणि माझ्यातील लपंडाव आता अधिक सावधपणे खेळावा लागणार होता. सुमित ऑफिसमध्ये इकडे तिकडे फिरताना माझ्याकडे आणि संजना मॅडमच्या कॅबिनकडे वारंवार पाहत होता.
जसं ऑफिसमधील लोक बारीक निरीक्षण करायचे तसाच प्रकार इथे घडत होता. सुमितने संजना मॅडमच्या गाडीचा नंबर आणि त्या विकेंडला ती गाडी कुठे दिसली होती याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. संजना मॅडमनी दुपारी मला इंटरकॉमवरून फोन केला. सागर, माझ्या सिस्टीममध्ये काही एरर येतोय, तर कॅबिन मध्ये येऊन बघतोस का? हा खरं तर आमचा कोडवर्ड होता. मी जेव्हा कॅबिन मध्ये गेलो तेव्हा त्या थोड्या चिंतेत होत्या. त्याने हळूच विचारलं, सुमित, काहीतरी शोधतोय असं वाटतंय. त्याने आज पार्किंग मध्ये माझ्या गाडीचं निरीक्षण केलं. मी म्हणालो, मॅडम, आपण थोडे दिवस एकमेकाशी ऑफिसमध्ये पूर्णपणे अलिप्त राहूया. तुम्ही माझ्यावर कामावरून रागवा, जेणेकरून कोणाला संशय येणार नाही. त्याचवेळी सुमित काही फाईल्स घेऊन कॅबिनच्या बाहेर उभा असलेला दिसला. संजना मॅडमनी संधी साधली आणि अचानक माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. सागर, इतक्या दिवसात हे काम पूर्ण का झालं नाही? मला हे उद्या सकाळपर्यंत हवंय, नाहीतर मला तुमच्या मॅनेजरकडे तक्रार करावी लागेल. मी मान खाली घालून बाहेर आलो. सुमितनं हे सगळं पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे संशयाचे भाव थोडे निवळले. त्याला वाटलं की आमच्यात काहीतरी बिनसलं आहे. रात्री जेव्हा मी घरी होतो तेव्हा संजनाचा मेसेज आला. सॉरी सागर, तुला सर्वांसमोर ओरडावं लागलं, पण सुमितला शांत करण्याचा हाच एक मार्ग होता. मी उत्तर दिलं, काही हरकत नाही मॅडम, तुमच्या त्या रागवण्यामध्येही मला एक वेगळीच माया दिसली. पण हे नाटक किती काळ टिकवणार होतं? कारण सुमितने आता ऑफिसच्या IT सर्व्हरमधील लॉग तपासण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता, जिथून माझी आणि मॅडमची चॅटिंग उघड होऊ शकलं असतं. सुमितच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली होती. तांत्रिक विभागात असल्यामुळे मला माहीत होतं की सर्व्हरमधील डेटा कोणासाठीही उघड करणं किती सोपं असतं. सुमितने IT हेडशी संबंध बांधून चॅटिंग लॉग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तसाच काहीचा फायदा मला इथे घ्यायचा होता. जर आमचे चॅट समोर आले असते तर संजना मॅडमच्या प्रतिमेला आणि आमच्या नोकरीला मोठा धक्का बसला असता. सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर मी जाणीवपूर्वक ऑफिसमध्ये थांबलो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी हळूच सर्व्हर रूममध्ये शिरलो. मला माहित होतं की सुमितने उद्या सकाळसाठी लॉकची मागणी केली आहे. मी सिस्टीममध्ये शिरून आमचे वैयक्तिक चॅट्स आणि मेसेंजर बॅकलॉग पूर्णपणे एन्क्रिप्ट केले आणि काही तांत्रिक त्रुट्या निर्माण केल्या जेणेकरून सुमितला काहीही वाचता येणार नाही. सकाळी सुमित मोठ्या उत्साहात IT विभागात गेला. त्याने लॉकची फाईल मागवली, पण जेव्हा फाईल उघडली तेव्हा तिथे फक्त त्याला गणिताचे आकडे आणि तांत्रिक कोड दिसत होते. सुमित गोंधळला. त्याने मला बोलावलं. सागर, हे काय आहे? काहीच वाचता येत नाही. मी अत्यंत निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं, अरे सुमित, सिस्टीममध्ये काल रात्री काहीतरी एरर आलाय. सर्व्हर लॉक स्क्रब्ड झाले आहे. आता हे वाचणं अशक्य आहे. संजना मॅडम लांबून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं कौतुक आणि सुटकेचा निश्वास होता. संध्याकाळी ऑफिस सुटताना संजना मॅडमनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. यावेळी त्यांनी कोणाचीही भीती बाळगली नाही. त्यांनी चहाचा कप माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, आज तू फक्त चॅलेंज नाही तर आमचा सन्मान वाचवला आहेस. सुमितला आता गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. मी हसून म्हणालो, मॅडम, मी म्हटलं होतं ना, मी तुमचा फक्त एम्प्लॉई नाही तर तुमचा रक्षकही आहे. त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या, आता हे गुपित आपल्या दोघांच्या पलीकडे कधीच जाणार नाही. पण या संकटाने मला एक गोष्ट शिकवली. मला तुझी किती ओढ आहे. संजना मॅडम आणि सागरचं हे नातं आता ऑफिसच्या राजकारणापेक्षा कितीतरी वर गेलं होतं. सुमित पराभूत झाला होता, पण आमच्या प्रेमाचा विजय झाला होता. सुमितवर मात केल्यानंतर ऑफिसमध्ये आता सर्व काही शांत झालं होतं. पण संजना मॅडमच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यांच्या वागण्यात एक गांभीर्य आलं होतं जे जे मला अस्वस्थ करत होतं. त्या दिवशी संध्याकाळी संजना मॅडमनी मला एका निर्जन ठिकाणी असलेल्या कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं. ऑफिसच्या धावपळीपासून दूर असलेल्या त्या ठिकाणी त्या शांतपणे माझी वाट पाहत होत्या.
त्यांच्या डोळ्यात एक असा निश्चय दिसत होता जो मी याआधी कधी पाहिला नव्हता. मी पोहोचताच त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली आणि थेट विषयाला हात घातला. सागर, आपण किती दिवस असं लपून छपून भेटणार आहोत? सुमित आज गप्प बसलाय, पण उद्या दुसरा कोणीतरी येईल. ही नोकरी, हे ऑफिसचं राजकारण, या सगळ्याचा मला आता कंटाळा आला आहे. मी काळजीत पडून विचारलं, मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांनी माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाल्या, मी या कंपनीचा राजीनामा द्यायचं ठरवलं आहे. मला स्वतःची एक मार्केटिंग कन्सल्टन्सी सुरू करायची आहे, जिथे मी माझी स्वतःची बॉस असेल आणि कोणीही आपल्या नात्यावर बोट उचलू शकणार नाही. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांनी पुढे जे काय सांगितलं ते ऐकून माझे पाय तर जमिनीला टेकलेच नाहीत. सागर, मला या कामात तुझी साथ हवी आहे. तू तांत्रिक बाजू सांभाळशील आणि मी मार्केटिंग. आपण पार्टनर म्हणून काम करूया, व्यावसायिक क्षेत्रातही आणि आयुष्यातही. त्यांच्या त्या निर्णयाने मला खूप बळ दिलं. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत असेन. आपण मिळून हे स्वप्न पूर्ण करू. त्या रात्री जेव्हा आम्ही कॉफी शॉपमध्ये बाहेर पडलो तेव्हा आकाशातले ढग विरले होते आणि चंद्र स्पष्ट दिसत होता. संजना मॅडमच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे स्वातंत्र्य होते. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाल्या, आज खऱ्या अर्थाने आपली ही अबोल कथा जगासमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढच्याच आठवड्यात संजना मॅडमनी त्यांचा राजीनामा सोपवला. संपूर्ण ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली, पण सुमित मात्र तोंड घशी पडला होता, कारण त्याला ज्या स्कॅन्डलची वाट पाहत होता ते आता एका सन्माननीय भागीदारीत रूपांतरित झालं होतं. सागर संध्याकाळी घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की संजना गॅलरीतून एकटीच बसून काहीतरी हातात घेऊन हसत होती. हातात एक छोटासा गुलाबी रंगाचा प्रेग्नन्सी टेस्ट किट होता. सागरचे पाय थिजले. हे काय आहे? संजनाने डोळ्यात पाणी आणून हसत सांगितलं, आपण पालक होणार आहोत, सागर. सागरने धावत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते, पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. संजनाचे वय आता 40च्या आसपास होते. उच्च धोका असलेली गर्भधारणा, कंपनीची जबाबदारी, वेळेची मर्यादा. काळजी करू नको सागर, आपण हे सगळं हाताळू शकतो. संजनाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श आता 5 वर्षापूर्वीच्या पावसाळी रात्रीसारखाच उबदार होता. गर्भधारणेच्या 7व्या महिन्यात एका रात्री संजनाला तीव्र दुखणं सुरू झालं. सागरनं लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, प्री मॅच्युअर डिलिव्हरीचा धोका आहे. दोघांनीही वाचवण्यासाठी आपल्याला आणीबाणीची शस्त्रक्रिया करावी लागेल. ते रात्रीचे 3 वाजले. सागर शस्त्रक्रियेच्या हॉलच्या बाहेर एकटाच बसला होता. त्याच्या हातात एक जुना फोटो होता, तोच फोटो जो संजनाने एकदा तिला लपून ठेवला होता. त्याने डोळे मिटले आणि त्या पहिल्या शनिवारी आठवण काढली. मॅडम संजना, तू अशी हार मानू नकोस. मी अजूनही तुझ्या प्रेमात आहे. तू मला जगायचं कारण दिलंस, आता तूच माझ्यापासून दूर जाऊ नकोस. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कुजबुजला. 4 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. बाळ सुरक्षित आहे, एक सुंदर मुलगी आणि आईही बाहेर आहे. पण पुढचे काही दिवस तिला आयसीयू मध्ये ठेवावे लागेल. सागरने डॉक्टरांचे पाय धरले. त्या रात्री त्याला प्रथमच जाणवलं की हे नातं केवळ प्रेमाचं नव्हतं तर प्राणाचं होतं. मुलीचे नाव ठेवले सृष्टी, कारण ती संजना आणि सागरच्या नात्यातील सृष्टी होती. तिच्या जन्मानंतर कंपनीची जबाबदारी दोघांनाही अवघड जाऊ लागली. सागरने एक निर्णय घेतला. तो पूर्णवेळ घरी राहून सृष्टीची काळजी घेईल, तर संजना कंपनी सांभाळेल. संजना म्हणाली, तुला हे करायला हरकत नाही ना? समाज काय म्हणेल? सागर म्हणाला, समाजाने आपल्या नात्याला कधीच मान्यता दिली नाही, मग त्याच्या बोलण्याचं काय करायचं? मला तू
आणि सृष्टी हवी आहे. हे ऐकून संजनाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ती त्याला म्हणाली, त्या दिवशी ऑफिसमध्ये मी तुला चॅलेंज केलं होतं की तू मला चॅटिंगमध्ये उत्साहित करू शकतोस का? पण खरं तर तू मला आयुष्यभरासाठी जिंकला आहेस. सृष्टी आता 3 वर्षाची झाली होती. तिने आपल्या बोलघेवडेपणाने आणि हट्टीपणाने संपूर्ण घर गाजून टाकलं होतं. ती दररोज संजनाला विचारायची, आई तू सागरला मॅडम का म्हणतेस? तो तर बाबा आहे ना. हा प्रश्न ऐकून संजना आणि सागर दोघेही खळखळून हसायचे. त्या तिसऱ्या वर्धापन सागरने एक सरप्राईज ठेवलं होतं. त्यानं त्या पहिल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट फ्रेम करून संजनाला भेट दिली. त्याखाली लिहिलं होतं, एक साध्या चॅलेंजने 2 मनांना एक केले आणि एक हॅलोने हमेशा सुरू केला. प्रेमाला व्याख्या नसते, ती अनुभवता येते फक्त, जशी मी तुला अनुभवलं संजना. तो दिवस संपूर्ण कुटुंबाने हसत खेळत साजरा केला. त्या रात्री सृष्टी झोपल्यावर संजना आणि सागर गॅलरीत बसले. आकाशात चांदणे होते, तसेच त्या पहिल्या रिसॉर्टच्या रात्रीसारखे. संजनाने सागरचा हात हातात घेतला आणि म्हणाली, सागर, मृत्यूपर्यंत कोणीही सोबत नसतो असं मला वाटायचं, पण तू आलास आणि माझी प्रत्येक शांतता बोलकी झाली. आता मला एकच भीती वाटते. कशाची? सागरने विचारले. हा क्षण संपेल याची. इतके सुंदर आयुष्य देवानं दिलंय की कधीतरी हे सगळं संपेल या विचारानं काळजी वाटते. सागर तिला म्हणाला, संजना, प्रेम कधी संपत नाही. ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहत राहतं. आपली सृष्टी हेच सांगेल. आज संजनाला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. सागर आता 45च्या घरात आहे. सृष्टीने मोठं होऊन मास कम्युनिकेशन मध्ये पदवी घेतली आहे आणि ती आता आई वडिलांसारखी स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याच्या तयारीत आहे. सृष्टी कन्सल्टन्सीने आता तरुण उद्योगांसाठी एक इन्क्युबेशन सेंटर सुरू केलं आहे. संजना तिथं मेंटर म्हणून काम करते, तर सागर तांत्रिक सल्लागार आहे. आजही ते एकमेकांना गुड मॉर्निंग लिहितात, पण आता कागदावर, कारण संजनाला मोबाईलचे छोटे अक्षर दिसेनासे झाले आहेत. आज सकाळी संजनाने सागरला विचारले, तुला आठवतं का तो पहिला मेसेज ज्यात मी म्हणाले होते, सागर झोपला नाहीस अजून? सागर हसला. आठवतंय. तेव्हा माझं हृदय जोरात धडधडत होतं. आजही तू माझ्या शेजारी बसलीस तरी तेच घडतं. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, केस पिकले होते, पण डोळ्यातली चमक तशीच होती. सृष्टीने त्यांचा फोटो काढला आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला. हे आहेत माझे आई बाबा, ज्यांनी मला शिकवलं की प्रेमाला वयाची, पदाची, समाजाची कुठलीही सीमा नसते. एका साध्या ऑफिसच्या चॅलेंजमधून जन्माला आलेलं हे नातं आजही तितकंच ताजं आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.